2 तर आहेत 2 मंडळांचे, हं. अखिल मंडळ मंडळ आणि गुरुजी तालमीचा, की शिवगर्जना पथक हे पूर्वी 30 वाद्यांवर सुरू झालेलं. आज आमच्याकडे 278 वाद्य आहेत. बरोबर आहे. तर लक्ष्मी रोडला 100 ढोल लावणारे आम्ही पहिले होतो. तेव्हा अरे तो अनुभवातले म्हणजे अक्षरशः लिटरली रडलो होतो आम्ही तिथे. 125 वर्ष ढोल. हं. गुरुजी तालमीचं होतं आणि आम्ही 125 वाद्य लावली होती. तो जो आम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग 2 महिन्याचा, तेव्हा पूर्वी 3 महिने चालायची प्रॅक्टिस. हो, हो. तो 3 महिने आम्ही सराव केल्यानंतर जो शेवटच्या दिवशी सकाळी ते वादन सुरू झालं, हं, हं. तर तो जो अंगावर शहारे आणणाराच कार्यक्रम होता, ते अजून पण येतं माझ्या. की बरोबर. तो एक आठवणीत राहण्यासारखा क्षण आहे. आणि अखिल मंडळी मंडळामध्ये पण संध्याकाळी जे आपलं शारदा गजानन जे 11 वाजता येतो, हो. समाधान चौकातून सुरू होतं आणि तात्यासाहेब असायचे पूर्वी, आता अण्णासाहेब पण असतात. आहे ना, मी शेवटी अखिल मंडई मंडळाचं 2010 आणि म्हणजे 11 आणि 12ला काम हो. केलेलं आहे. म्हणजे खंडोबाचं केलं होतं मल्हारगड हो, आणि रामरथ, शिवरथ, हो. मयूरनाथ शिवराज 2 रामराज. वर्ष. मग ते शिवगर्जनाची जी काही हे आहे, शिस्त आहे, ते त्या ढोलण्याची ताकद आहे त्या हो, कामाची किंवा जे समाधान चौकात गेला जो उत्साह येतो. हो. उत्सव. म्हणजे मलाही तो अनुभव होतो, की जेव्हा तो गाडा खूप म्हणजे मी त्यावेळेस 40 फूट उंच तो हो, रामरथ केला होता आणि शिवरथ 32 फूट केला हो, होता. मग तो जो येतो आणि जे बाबूगणू जवळनं पुढे क्रॉस होतो हो, आणि दगडूशेठच्या पुढून चौकात जो टर्न मारतो, हो, मग तिकडे जो एनर्जी सगळ्यांनाच येते. म्हणजे हो, ढोलवाले असतील, मिरवणूकवाले असतील, लाईट, साऊंड हो, आणि त्या ज्या लक्ष्मी रोडची गल्ली आहे, म्हणजे जी मोठं मार्केट आहे आणि त्यात जो ढोलाचा आवाज तिथून जे सुरू होतो, तो मला वाटतं डायरेक्ट मोठा नाद तो तो चालतो. तिथून आवाज पण ते डबल होतो. मंडईचं पण एक शिस्तबद्ध काम आहे शिस्तबद्ध. आणि खूप म्हणजे जिव्हाळ्याची लोकं आहेत. म्हणजे ते जिव्हाळ्याची म्हणजे हां, शिवगर्जना पथकाला हां. सर्वतोपरी मदत, रात्री अपरात्री मदत करणारे अण्णासाहेब थोरात. बरोबर आहे. सगळी मदत पुरवतात आम्हाला. दरवर्षी आमचं हं. एक मुलं ह्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये सगळं विसरत चाललेत. आपण जेवण काय करायचो? हो, आता हो. पिझ्झा फास्ट फूडमध्ये आम्ही दरवर्षी पालकांची मीटिंग घेतो. हं. 15 ऑगस्टला असते आणि अच्छा. पिठलं भाकरी आणि मिरचीचा ठेचा हे जेवण असतं आणि बरोबर. सगळ्यांनी मांडी घालून बसूनच जेवायचं असतं. त्याच्यासाठी टेबल नसतात. अच्छा, अच्छा, अच्छा. हे ते मंडई मंडळ आम्हाला करतं. बरोबर आहे. दरवर्षी तेच आमची म्हणजे आम्हाला ते पुरवतं नाही, सगळं. मंडई मंडळाचे बरेच सामाजिक उपक्रम आहेत हो, आणि चांगल्या अशा ज्या संस्था आहेत म्हणजे कलाकार हो. असतील, कलेला वाव देणारं मंडळ कलेला वाव आहे. जाणारी म्हणजे माणसं. मी तिथे खूप म्हणजे अनुभवलेलं आहे ते सगळं आणि शारदा गणपती किंवा आपलं सगळेच गणेशोत्सव म्हणजे हो. त्यातून चांगली प्रेरणा देत आहेत.